डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तसेच माझे बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला मी सर्वप्रथम अभिवादन करते। उठ आदिवासी जागा हो, संघर्षाचा धागा हो। आज खरंच मला असं कळालं की माझा आदिवासी समाज जागा झालेला आहे। या समाजाने पूर्ण एकता दाखवून दिलेली आहे। आज माझ्या जिंतूर तालुक्यामध्ये माझं शासनाला एकच म्हणणं आहे की त्यांनी एसटी मध्ये घुसखोरी करणाऱ्या लोकांना हे करावं। जे काही ते आरक्षण देत आहेत ते त्यांनी बंजारा समाज व हटकर समाजांना देत आहे ते त्यांना स्पेशल द्यावं। एसटी समाजाच्या आरक्षणाला जर धक्का लागला तर तो आदिवासी शांत आहे, तो उठून पेटला तर विजणार नाही, पेटला तर माफ नाही तर पूर्ण महाराष्ट्र साफ करून टाकेल। पूर्ण शासनाला एकच विनंती आहे, आदिवासी काय आहे ते त्यांना माहीत आहे का? आदिवासी एक जंगलात राहणारा वाघ आहे। तो वाघाच्या जबड्यात हात घालून वाघाचा जबडा फाडू शकतो। तो शासनाला माहीत नाही का तो काय करेल त्याचं? तर शासनाने आमच्या नादी लागू नाही हीच माझी शासनाला विनंती आहे। परत जे काही आदिवासी समाजाच्या जागा आहेत 85,000 जागा आहेत, त्या ज्या तुम्ही बोगस आदिवासी बसवलेले आहेत ते हटाव और मूळ आदिवासी बिठाव। आणि ज्या 12,500 जागाची तुम्ही तरतूद काढलेली आहे ते शासनाने लवकरात लवकर भराव ही माझी शासनाला विनंती आहे। त्या जर जागा तुम्ही या काही दिवसात नाही भरल्या तर पूर्ण आदिवासी समाज हा कोयते घेऊन रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। विचारश्रेणी आहे, ही विचारश्रेणी आतापर्यंत जिवंत आहे। ही विचारश्रेणी आम्हाला जर गाडून टाकायची असेल तर तुम्हाला आम्हाला हत्यार उपसावं लागेल, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेले आहे। हे हरामखोर आमदार काय म्हणतात, ज्याच्या त्याला पांडीपद देतात। अरे बदमाश हो, तुम्ही आमचे नौकर आहे। नौकर कसे आहेत माहिती आहे तुम्हाला? अरे पगार घेतात ते, याला मानधन मिळते। मग याला जर मानधन मिळत असेल तर याला अधिकार काय आहे पाठिंबा देण्याचा? इतर कुठल्या या घटनेमध्ये असं तरतूद नाही। पण मी पुन्हा सांगतो मुख्यमंत्री महोदयांना, अरे हे आमदार जर एकोणिकामध्ये एक पाठिंबा देऊन जर समाजामध्ये तेढ निर्माणाचं काम करीत असतील तर याला आमदारकीचा राजीनामा याने घेतला पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे, नसता याने बडतर्फ केलं पाहिजे। न्याय मागतो आम्ही आदिवासी माणसं आहेत। आम्ही शांतता आहे तेवढंच आहे आणि उद्रेक आहे आमचा तेवढाच आहे। आमची ताकद, आमचा संयम तुम्ही पाहू नका मित्र। म्हणून आम्हाला तुम्हाला विनंती करायची बार हमेशा की आपण जास्त आमचा अंतिम निर्णय पाहू नका, आम्हाला हत्यार उचलायचं तुम्ही मजबूर करू नका। मी मगाही म्हटलं होतं तुम्हाला, नक्षलवादी काही पोटामध्ये जन्मत नाही। अरे नक्षलवादी केव्हा जन्मतो? आपल्या पोटावर ताण पडल्यावर, आमच्या आई बहिणीवर बलात्कार झाल्यावर, आमच्या लेकरा बाळावर आमचा खून झाल्यावर, आमच्या प्रॉपर्ट्या लुटल्यावर, तेव्हा आमचा नक्षलवादी तयार होतो। उगाच मग त्याला हत्यारे घेऊन आम्हाला पुढे घालण्याचं काम महापाप तुम्ही करसाल, त्याला कारणीभूत तुम्ही, तुमचं सरकार आहे मित्र। म्हणून महाराष्ट्र आता शांत बसणार नाही। जर आमच्या वाटेला येण्याचा प्रयत्न करत असाल तुम्ही तर याद राखा, या महाराष्ट्र या ठिकाणी जाळल्याशिवाय आम्ही निवांत बसणार नाही मित्र। म्हणून सरकारला पुन्हा विनंती आहे की आमच्या रस्त्याला जाऊ नका। आम्हाला माहीत आहे आमचे जंगलातले रस्ते, आणि या जंगलातल्या रस्त्यातून आम्हाला प्रत्येक शिकार करण्याची कशी काय चाल आहे ते आम्हाला माहीत आहे, आणि शस्त्र केव्हा कोणतं उपसायचे ते सुद्धा माहीत आहे। म्हणून मी या फडणवीस सरकारला सांगतो, बस करा चाळे हे, आता बस झाले तुमचे उद्योग। खूप बघितले महाराष्ट्राने, प्रत्येकाच्या मनामध्ये धगधगलंय, पण काही आमिषापोटी बोला ते खरंच आम्हाला बंजारा साहेब आमच्यामध्ये एसटी येतोय का? अरे कुठून येईल बाबा तुला? तो रस्ता लय लांब इथं आरक्षण मागायला, इथं सोपं वाटलं काय? मी म्हटलं होतं तुमच्या बापाची खीर आहे का काय? ही खीर का तुमच्या बापाची वाटली की काय? अरे कोणी या टिकली मारून जाव, काय धंदा झाला की काय? अरे बदमाश हो, तुम्हाला 3% आरक्षण पहिलंच मिळाले, 3% म्हणून 11% आरक्षण पहिलंच आहे। मग इथंच काय आहे तुम्हाला? बंजाराला इथंच आहे, तुमच्या धनगराला इकडंच आहे। अरे आमचे 7.5-8% आरक्षण आहे आम्हाला, आणि 60%मध्ये
आमचेच 45-47 जाती आहेत, आमचं आम्हालाच काही सुधारणं झालंय तर तुम्ही कुठे येऊन पाहताय बाबा? आणि त्यांनाही माहित आहे अरे आमच्यामध्ये बोगसचा प्रश्न आहे. 85,000च्या वर बोगस लोक आहेत. तर 85,000च्या वर जर बोगस लोक असतील तर तुम्ही काय झक मारायला याले का? मी इकडं त्याला विरोध मारा की तुम्ही कशाला याले तुम्ही आमच्याकडं? हे आमच्या उरावर बसले बोगस लोक. अरे त्यालाच आम्हाला कटाळा आला. आमचे लेकरं मला आता शिकलेले लेकरं वाटले. खूप तरुण मंडळी या ठिकाणी. या तरुण मंडळीला आम्हाला हत्यार घ्यायला होता का? आम्हाला बोगसाची संख्या एवढी वाढली मित्र, 1.5 लाखाच्या वर बोगस लोकांनी हे सर्टिफिकेट काढलेले. आता 1.5 लाखाचे किंवा 10 लाख होतील हे काही सांगता येणार नाही. म्हणून आपल्याला मुख्य लढा या बोगसाचा आहे आणि या बोगसाच्या विरोधामध्ये आम्हाला तरुण मित्राला रस्त्यावर यावं लागेल आणि ऑफिसमध्ये सोडून काढावं लागेल. आता याच्याशिवाय पर्याय नाही. ऑफिसमधून जिथं जिथं हे बोगस लोक या ठिकाणी राहतील तिथं ऑफिसमध्ये जाऊन आपली तरुण मित्राची फौज तयार करा आणि रस्त्यावर उचलून बाहेर काढा. याच्याशिवाय आम्हाला पर्याय उरणार. सरकार तर काढीत नाही. आता सरकारचे खूप बघितले आम्ही. सरकारनं काय केलं या बोगसाला? अरे सरकारने 10-12 वर्ष जर या बोगसाने नोकरी केली त्याला आधी संख्यावर बसवण्याचा पाप या महारामखोर सरकारने केलेला आहे. मग हे कुठं म्हणता याला न्याय कुठे आम्हाला? मग याच्या आधी संख्येमध्ये जर तुम्ही रूपांतर करून एक वेगळा कायदा या विधानसभेमध्ये आणून त्यांना वाव देण्याचा प्रयत्न, यांना जिवंत ठेवण्याचा पाप तुम्ही या बोगसांना पुन्हा पुन्हा केलंय. मला सांगा व्हॅलिडिटीमध्ये कोण देणारे आराम करून बसलेले आहेत? हेच लोक 7-7, 10-10, 20-20 लाख रुपये देऊन बोगसाचं सर्टिफिकेट काढतात. आणि आमचा आदिवासी समाज आता कुठं शिकायला लागलं हो. आता तर कुठं कॉलेजला पोरं चालले, लॉ करायलेत, MBBS बीड व्हायलेत पोरं. अरे शिकू द्या, खाऊ द्या आम्हाला कुणानं. आम्हाला मजबूर करू नका तुम्ही. म्हणून विनंती आहे. आणि दुसरा एक प्रश्न राहिला मित्र, आपल्याला पद ते काय कोणते 2वर होतो आपण कोणत्या ह्याच्यामध्ये? हा नामावली 2 मध्ये होतो आम्ही. आता 8वर घातलं म्हणतात ते. 8वर तो आरक्षणच संपलं की मग तर तुम्ही 2 वरची बिंदू नामावली आम्हाला 8वर घातली. मग 8वर बिंदू नामावली तर आमचं आरक्षण कुठे राहिले? म्हणजे या सरकारचं षडयंत्र पहा. या सरकारनं कोण्या ना कोण्या कारणातून आम्हाला निस्तानाबूत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. सर्वांना सर्वप्रथम जय भीम. मी बोलायच्या आधी एक घोषणा देणार आहे. कारण जो दौर है दुनिया का, जो दौर है दुनिया का, उस दौर से बोलो. अरे ये बहरों का इलाका है, यहाँ जोर से बोलो. क्रांति सूर्य जननायक बिरसा मुंडा. अरे हे जे आपल्या समाजामध्ये आरक्षण मागतायत हे 3 दिवस बसले तर ज्या आदिवासी समाजानं जे आमदार खासदार निवडून दिले ते पळत येऊन या उपोषणाला पाठिंबा दिलेत. अरे माझा भाऊ रावण दत्ता डागे 15 दिवस परभणीला बसला होता तेव्हा याच्या डोळ्यात का माती गेलती का? तेव्हा आमच्या लेकराला भरतीसाठी पदभरतीसाठी बसला होता तेव्हा तुमच्या आमदाराचे लेटे पॅड संपले होते का? या खासदाराचे लेटर पॅड संपले होते का? याला आदिवासीचं मतदान लागत नाही. याला त्या लेटर पॅडवर लिहून द्या. ज्या पाठिंबा दिला त्याला लिहून द्या की आम्हाला आदिवासीचं मतदान लागत नाही. मग या आदिवासी याची अवकाश दाखवल की आम्ही बी आमदार खासदार करू शकतो. अरे या सरकारला माझं सांगणे, अरे ये तो खाली झाकी है, ये तो खाली झाकी है, अभी दिल्ली बाकी है. जो रावण स्वतःच्या बहिणीचा बदला घेण्यासाठी देवासंग भांडण करू शकतो तर आम्ही बी आता रावणाच्या आवनादी तुमच्या लंका जाळल्याशिवाय शांत बसणार नाही. तुम्ही जाहीर पाठिंबे द्या. तुमच्या ज्या पाठिंब्याच्या तुटुळ्या करून तुमच्या मागून नाही ठरलं तर नाव आदिवासीचं सांगणार नाही म्हणा. आदिवासी बांधवांनी जी एकजूट दाखवली त्या एकजुटीला मी इथून तुम्हाला हात जोडून वंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भीम. शब्द मी बोलायला सुरुवात करतो. मित्रांनो, आज आपण एवढ्या संख्येने इथं आलात. तुम्हाला कोणी 10 रुपये दिले का? स्वतःचा रोज धंदा बुडून 200-500 रुपये रोजाचे माणसं सगळे आहात तुम्ही. तुम्हाला कोणी गाडी करून दिली का? काय केलंय तुम्ही?
100 2 चेक करून ही पब्लिक आलेली आहे. याद राखा, याच्यानंतर आम्हाला कमी समजू नका. आम्ही तुमचं बघतोय. माजी आमदार काय करतात, आमदार काय करतात, खासदार काय करतात, मुख्यमंत्री काय करतात. आदिवासी समाजाला कमी समजू नका. जितका शांत आहे तितकंच पण त्याला माहित आहे काय करायचं आणि काय नाही. आम्हाला हलक्यात घेऊ नका मित्र. आज आपलं कोणीच नाहीये. आजकाल पाहिलं आपण मराठा ओबीसीचा मराठाचा जो विषय होता त्याच्यामध्ये काही आमचे धनगर बांधव असतील, काही आमचे बंजारा बांधव असतील, आमचा त्यांना विरोध नाहीये. या सरकारला या देशामध्ये जातीचं फाळण लावण्याचं काम केलं आहे. अरे आमच्या प्रश्न आहेत ना, आमच्या समाजाचे प्रश्न बाकी आहेत ते मार्गी लावा ना. 85,000 जागा कुठे गेल्या आमच्या, 12,500 जागा कुठे गेल्या आमच्या. आमच्या दत्ताभाऊ ठाकरे उपोषणाला बसले, मुंबईला मोर्चा निघला, हिंगोलीला आमचं 2 महिन्यापासून आम्हाला कोणतं उपोषण चालू, साखळी उपोषण चालू होतं. घेतली का तुम्ही दखल? तुम्ही आदिवासी समाजाला कमजोर समजू नका. आमचे आणखी प्रश्न खूप बाकी आहेत. आमच्या पिंपळा इथं रस्ता नाही. आम्ही घेऊंडा इथं जायचं होतं, आम्हाला तिथपर्यंत पोहोचलो शकलो नाही. तिथं पण रस्ता नाही. इकडे लक्ष द्या ना. कशाला जातीत तेढ निर्माण करता? त्यांना त्यांचा अधिकार आहे लढायचा, ते लढू द्या. मित्र हो, आज जर आपल्या पाठीमागं कोणी असेल तर हे भारताचं संविधान आहे. लक्षात घ्या, आपल्याला कोणी वाचणार नाही. या संविधानावर आमचा पूर्ण विश्वास आहे. हे संविधान प्रत्येकाच्या घरी राहिलं पाहिजे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो प्रत्येकाच्या घरी राहिला पाहिजे. कोणी वाचणार नाही आपल्याला, हे फक्त संविधान वाचणार आहे. म्हणून आज आम्ही या मोर्चामध्ये आकर्षण करण्यासाठी आम्ही संविधान सोबत घेतलं आहे. पत्रकार मित्र हो, हे आदिवासीचा समुदाय आहे, जरा दाखवा. आम्ही कोणाचे पैसे घेऊन इथं आलो नाहीत. आमच्या जरा भावना सरकारपर्यंत पोहोचवा अशी विनंती करतो. आणि पुढच्याही तयारी आमची सरकारला आव्हान आहे. आम्ही आता शांत नाही. आज मी बघायलो, आतापर्यंत आमचे पोरं कुठं बोलत नव्हते, पण आज बोलायलेत ना. हिंमत त्यांच्या बोलण्याची. त्यांना बळी पाडलं, तुम्ही भाग पाडलं बोलण्याला. आज आमचं नियोजन थोडं चुकलं. 10,000 आम्ही पाणी बॉटल आणल्या होत्या, पण त्या पुरल्या नाही, कारण की पब्लिकच 50,000 आलेली आहे. 2 घंट्यापासून तुम्ही इथं बसला. ही जर एखाद्याची सभा असती तर पब्लिक बसली नसती. हे आरक्षण काय असतं यांना माहित आहे, म्हणून हे रस्त्यावर उतरले. आमचे इतर 2 समाज मागणी करत आहेत, बाकी 7-8 मागणी करत आहात. भावांनो, तुम्हाला ऑलरेडी आहे ना, आमच्यात कशाला घुसता? आमचंच आम्हाला खाऊ द्या ना, आमच्या ताटातलं कशाला खाता? तुम्हाला आहे ना 3-3.5%. आमच्या ओबीसी बांधवाला 52% आरक्षण दिले. आम्ही 60% देऊ. त्याच्यात बी आमच्या कुठे जागा भरतात, कुठं नाही. नका आमच्यावर अन्याय करू, नका आमचं त्यात बघू. नाही तर येणाऱ्या जे मणिपूरला झालं, कुठं झालं आता एक नेपाळमध्ये पुन्हा पाठीमागं झालं, तशी नेपाळसारखी परिस्थिती या महाराष्ट्रात होऊ नये, या जिल्ह्यात होऊ नये, या तालुक्यात होऊ नये. म्हणून माझी सर्व राजकीय पुढाऱ्यांना विनंती आहे, कोणी एका जातीचा पाठीमागं राहू नका. आमच्याही समाजाकडे बघा. आम्ही पण इथं 20,000 आहोत आणि आमची लोकसंख्या 50,000 आहे. आमचं मतदानच 20,000 झालं. बघा आता आम्ही कोणाला आणू शकतो तर पाडू शकतो. आमचाही विचार करा. आम्हाला माहित आहे तुमच्या सीटा कितनं लागल्या. 3,000 4,000 3,000 4. आमच्याजवळ आज 20,000 आहे. समोर येणाऱ्या लोकसभा विधानसभाला 25,000 नक्कीच होईल. म्हणून आमचाही विचार करा. आमच्या भावना दुखतील असे राजकीय नेत्यांनी वागू नये अशी विनंती करतो. आणि पुढच्या मी माझी रजा घेतो. जय हिंद, जय भीम, जय बिरसा. सर्वांना जय बिरसा, जय भीम. सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही आपल्या आदिवासी समाजाविषयी जे काही षडयंत्र चालू आहे, त्या षडयंत्राला हाणून पाडण्यासाठी इथं हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले माझे बंधू आणि भगिनींनो, तुमचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. आज
कोणी उठतंय, कोणी म्हणतंय आम्ही आदिवासी आहे, कोणी उठतंय आदिवासी आहे. इथं काय पिराची कंदोरी नाही, काय इथं कुणाचा काही इथं डोहारा नाही, इथं कोणी आदिवासी होऊ शकत नाही. म्हणून आज या ठिकाणी जे काही आमदार खासदार या सर्वांनी जे काही जाहीर पाठिंबा दिलेला आहे त्याचं कारण म्हणजे आपण शांत आहोत. त्यांनी पाठिंबा का दिला? कारण आदिवासी समाज या ठिकाणी शांत राहतो, आदिवासी समाज प्रामाणिक आहे. परंतु आदिवासी समाज या ठिकाणी आता जागा झालेला आहे, आदिवासी समाज या ठिकाणी एकजुट झालेला आहे. त्यामुळं त्यांनी कोणी म्हणायचं आम्ही आदिवासी आहोत, म्हणून ते एक डायलॉग निघलाय, खोटं बोलायचं अरे खोटं आणि कॉपी करायची. म्हणून या ठिकाणी सर्व आदिवासी बांधवांनी एकजूट दाखवली, त्याबद्दल सर्वांचे आभार करतो. आणि पुन्हा एकदा जाता या सरकारला आवाहन करतो की आमचा आदिवासी बांधव जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे. हा देश संविधानावर चालतो, कोणत्या गॅजेटवर चालत नाही. तुम्हाला जर संविधान हे आमचं काळीज आहे आणि त्या कायद्याला जर तुम्ही धक्का लावला, नेपाळची तर परिस्थिती नॉर्मल आहे, छोटी आहे, त्याच्यापेक्षाही भयानक परिस्थिती या ठिकाणी या देशामध्ये होईल. एवढंच बोलतो आणि थांबतो. दोन दोन छत्रपती घडवणाऱ्या महासाहेब जिजाऊ, रयतेचे राजे कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, लोकमाता राष्ट्रमाता मासाहेब अहिल्यादेवी होळकर, सह्याद्रीचा ढाण्या वाघ, आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे, राया ठाकर, राणी झलकारीबाई, क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा आणि तुम्हा आम्हा वंचित बहुजन दलित आदिवासी सर्वांना न्याय देण्याचा, संविधानाच्या माध्यमातून न्याय देण्याचं काम ज्यांनी केलं ते म्हणजे परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय संविधानाचा जय 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 भीम, जय आदिवासी. सर्वप्रथम या ठिकाणी आज तुम्ही 5 वर्षाच्या मुलापासून 85 वर्षाच्या म्हाताऱ्या आदिवासी वयस्कर आज सर्व आदिवासी बांधव उन्हात तानात कामधंदे सोडून आपल्या न्याय हक्कासाठी, आरक्षणासाठी, भविष्यातील आपल्या मुलाबाळासाठी तुम्ही इथे आला आहात. तरी आपलं सर्वांचं या ठिकाणी मी तुमचं सर्वांचं मनापासून हृदयापासून अभिनंदन करतो, स्वागत करतो. आज ही आपली लढाई आपल्या भविष्यातल्या लेकरा बाळासाठी आहे. अरे आदिवासी आरक्षण हे काय तुम्हाला काय महाप्रसाद वाटला काय? हे भारतीय संविधानाने दिलेलं आम्हाला आरक्षण आहे. धनगर समाज असेल, बंजारा समाज असेल, इतर कुठलाही समाज असेल, या आदिवासीमध्ये कुणालाही जागा मिळणार नाही. हे आम्हाला आदिवासीचं बाबासाहेबांनी दिलेलं हत्यार आहे. जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब बिरसा मुंडा तुम्हारा नाम रहेगा. अरे या शरीरामध्ये जोपर्यंत रक्त आहे तोपर्यंत आम्ही या समाजासाठी, जातीसाठी लढणार आहोत. आज आम्ही इथं हजारोच्या संख्येने आहेत. जर तुम्ही उद्या या गॅजेटच्या माध्यमातून कुठल्याही समाजाला आरक्षण देण्याचं काम केलं तर लक्षात राखा, नेपाळ सारखी परिस्थिती झाल्याशिवाय राहणार नाही. हे आदिवासी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत राहू द्या, अन्यथा पूर्ण दिल्ली हादरून टाकल्याशिवाय राहणार नाही. मला 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजकांचे मी आभार मानतो आणि मी आता थांबतो. जय बिरसा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आदिवासी समाजातील सर्व महापुरुषांना अभिवादन करतो. आज काय आपण जिंतूर तालुक्यामध्ये मोर्चा काढलेला आहे. हा मोर्चा आपला आरक्षण बचावासाठी काढला. कशामुळे ही वेळ आली आपल्याला? आपण बचाव मोर्चा आहे आपला काढावा लागला. तर जे म्हणतात की आम्ही गॅजेट देऊ, लागू करू. अरे त्या एका गॅजेटमध्ये तुम्हाला हैदराबाद गॅजेट म्हणता, पण
1950च्या ST पिटिशन ऑर्डरमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख नाही, गॅजेटमध्येच. सुप्रीम कोर्टाचा बी सुद्धा निर्णय आहे की ॲक्शन कमिटी युनियन ऑफ इंडिया 1994ला राज्यात तेव्हापासून लागू होत नाही. आणि जो काही आपला मध्ये म्हणतात की आदिवासीमध्ये तुम्हाला आरक्षण देऊ, अरे आरक्षण हे कोणीही देत नाही. त्यासाठी आदिवासी समाजाचा कोटी जन्म घ्यावा लागतो, तेव्हा आदिवासी म्हणून तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट भेटेल. आणि जे काही सर्व समाजातील कोणतेही राज्यकर्ते आहेत, आज बघा आपल्या समाजाला कोणीही सपोर्ट केला नाही, ना कोणता एक आमदार आपल्या बाजूनं बोलला, ना कोण खासदार बोलला. इथं ही आपल्याला ताकद सर्वांना दाखवून द्यावं लागेल. हा मोर्चा आपण यशस्वीपणे इथंपर्यंत आणला. आयोजकांना मला फक्त एक थोडक्यात आवरा म्हणून 2 मिनिटासाठी मला वेळ दिला, तर मी आयोजकाकडून आभार मानतो. मला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आदिवासी बांधवांना माझी विनंती आहे, ही जी चळवळ आहे या चळवळीचं रूपांतर येत्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आपण ताकदीने दाखवलं पाहिजे. आपली ताकद ही रस्त्यावरही दाखवली आणि तसेच आपल्या मतपेटीमधून सुद्धा दाखवण्याची आज गरज आहे. आपल्याला तमाम या राज्यकर्त्यांनी गृहीत धरलेलं आहे. आदिवासी समाज यांना या महाराष्ट्रात आहे की नाही अशी त्यांची एक कल्पना झालेली आहे, भोळी भाबडी कल्पना झालेली आहे. बेटे हो, लक्षात ठेवा, तुम्ही जर मला जागे केलेला आहे, जो आता आम्ही पण तुम्हाला सापासारखे रचणार आहेत, हे लक्षात ठेवा. आमचा तुम्ही अंत पाहू नका आणि आमचा अंत असा प्रमाणे पाहत असाल तर तुमचा अंत कशा प्रकारे होईल हेही लक्षात ठेवा. कोणी येतं अरे आमचं गॅजेट म्हणतं, कोणी येतं अरे आमचं गॅजेट म्हणतं. अरे काय गॅजेटमध्ये लिहिलं आहे तुमचं? गॅजेटमध्ये आहे तरी काय? अरे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये जे नमूद केलेलं आरक्षण आहे त्या संविधानाला हात लावायची कुणाची ताकद नाही. आणि मित्र हो, ही ताकद ही वज्रमूठ ही आपल्याला अशाच प्रकारे पुढे निर्माण करायची आहे. आणि ही ताकद जोपर्यंत आपण दाखवणार नाही तोपर्यंत आपलंही त्यांना अस्तित्व कळणार नाही. आपल्या अस्तित्वाची ही लढाई आहे. 4-5 लेकरं असतात, त्याच्यातलं एक लेकरू खूप हुशार असते, दुसरं लेकरू थोडं कमी हुशार असते, त्याच्यावर तिसरं लेकरू तेवढं कमी जास्त हुशार असते. आणि एक म्हणजे त्याला भाकरच भेटत नाही, जशी भाकर माय देईल तेव्हा ते खाईल, नाही तर कुठंतरी बाहेर उभं राहील. असं एवढ्या लाजऱ्या बुजऱ्या आणि माय देईल तेव्हा भाकर खाणाऱ्या लेकरांची जशी सोय एखादी माय शेजारीच्या घरी भाकर ठेवते, एखाद्या आजीच्या घरी भाकर ठेवते, याला जर भाकर नाही दिली, याला जर मारलं तर याला तुम्ही भाकर द्या, रडत असेल तर त्याला सांभाळा. एवढं प्रेम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आदिवासी माणसावर संविधानामधून करून ठेवलेलं आहे. आज आदिवासीची आरक्षणाची भाकर हिसकवणाऱ्या लोकांसाठी बाबासाहेबांनी संविधानामध्ये सगळ्या तरतुदी करून ठेवलेल्या अशा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी विनम्र अभिवादन. ज्या ज्या महामानवांनी, ज्या ज्या महापुरुषांनी देशाच्या उत्थानासाठी आणि हितासाठी काम केलं अशा सर्व महापुरुषांना कोटी कोटी विनम्र अभिवादन. आदिवासी क्रांतीचे जनक भगवान बिरसा मुंडा व तमाम आदिवासी क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन करून या ठिकाणी जमलेल्या तमाम लोकांना मी क्रांतिकारी जय जवाहर जय भीम करतो. आज खऱ्या अर्थानं अधिकार के लड़ाई में किसी को निमंत्रण नहीं भेजे जाते हैं, अधिकार के लड़ाई में किसी को निमंत्रण नहीं भेजे जाते, जिसका जमीर जिंदा होता है वो खुद में खुद चले आते हैं. या उक्तीप्रमाणे आपल्या जिंतूरमधील खऱ्या आपल्या आदिवासी सुशिक्षित असतील सर्व लोक रस्त्यावर उतरून आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी या ठिकाणी आल्या. यांना देखील मी क्रांतिकारी जय जवाहर करतो. आज हैदराबाद गॅजेटच्या मुद्द्यावरून जे महाराष्ट्रभर बंजारा समाजाचं आणि धनगर समाजाचं आंदोलन पेटलेलं आहे, या आंदोलनाला प्रति आंदोलन म्हणून या जिंतूर नगरीमधून खऱ्या अर्थानं बंजारा समाजाचं एक उपोषण चालू होतं. आणि त्या आंदोलनाला प्रति आंदोलन म्हणून उत्तर देण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी आणि ज्या आदिवासी तमाम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकजुटीनं जे उत्तर देण्यासाठी या ठिकाणी रस्त्यावर जनता आणि ते सगळेजण उतरलेले आहेत, त्यांचं देखील मी या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करून त्यांना देखील क्रांतिकारी जोहार करतो. हैदराबाद गॅजेटच्या अनुषंगाने आरक्षण जे मागल्या जाते, थोडं डिस्टर्ब करू नका या ठिकाणी, मला साईडला डिस्टर्ब करू नका, स्वयंसेवक थोडं कंट्रोल करा.
फार लोक उत्स्फूर्त आहेत आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी, परंतु जेवढे कष्टानं आपले लोक या ठिकाणी आलेले आहेत, काही सुशिक्षित असतील, काही अडाणी असतील, त्यांना नेमका हा मुद्दा काय आहे त्यांना समजलं पाहिजे आणि हे सांगण्यासाठी मी हिंगोलीहून या ठिकाणी आलेलो आहोत. हैदराबाद गॅजेटमध्ये हा जो मुद्दा मुळात सुरू झाला ते मनोज जरांगे पाटलाचं जे आंदोलन मुंबईला झालं आझाद मैदानावर, आणि त्याच्यामध्ये एक 5 सप्टेंबरला GR काढला. हे झेंडा माझ्या अंगावर याला बाजूला करतो. 5 सप्टेंबरला एक GR काढला आणि त्या GRच्या माध्यमातून हैदराबाद गॅजेटमधल्या जे काही नोंदी आहेत या नोंदी ग्राह्य धरून मराठा समाजाला ओबीसीचं प्रमाणपत्र देण्याबाबतचा शासन निर्णय काढला. आणि मग त्या शासन निर्णयावरून एकच वादळ महाराष्ट्रामध्ये उठलं. एकीकडे बंजारा समाज म्हणताय की आम्हाला आरक्षण मिळते, एकीकडे धनगर समाज म्हणतात आम्हाला आरक्षण मिळते, एकीकडे काही वकील लोक म्हणतात मी कैकाड्यांना देऊ शकतो, वडरांना देऊ शकतो. एकच वादळ या ठिकाणी आदिवासींच्या आरक्षणावर उठलेलं आहे, आदिवासींच्या आरक्षणाच्या विरोधी उठलेलं आहे. आणि तेव्हा मग आदिवासी समाजाने देखील प्रति आंदोलन या ठिकाणी उभे केलेले आहेत. तमाम मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन होतात, परंतु हैदराबाद गॅजेटमुळे आपलं आरक्षण जाऊ शकते का हे आपल्या या ठिकाणी आलेल्या तमाम आदिवासी बांधवांना समजलं पाहिजे. हा देश भारतीय संविधानावर चालतो, हा देश गॅजेटवर चालत नाही. आणि त्या गॅजेटमधल्या नोंदीवर जरी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट मिळण्यासाठी जे काढलेला GR आहे तो GR नंतर सभागृहामध्ये त्याला पारित केलं पाहिजे. आणि त्या सभागृहामध्ये पारित केल्याच्या नंतर त्याला जे विविध ओबीसी संघटना आहेत त्या ओबीसी संघटना देखील माननीय हायकोर्टामध्ये चॅलेंज करणार आहेत, त्यांचे याचिका दाखल आहेत. आता एक विनय धोत्रे नावाचे ॲडव्होकेट आपले SC समाजाची याचिका न्यायालयाने अमान्य केली. ती फक्त या बेसिसवर अमान्य केली की याच्यामध्ये SC STच्या अधिकारांना धक्का पोहोचत नाही आणि तुमचं जे काही म्हणणं असेल ज्या ओबीसीच्या याचिका स्वीकारल्या जातील त्या याचिकेमध्ये तुम्ही इंटरव्हेन्शन दाखल करा आणि तुमचं जे काही म्हणणं आहे ते मांडलं गेलं पाहिजे. म्हणजे याच्यात त्यांनी जरी बातम्या दाखवल्या असतील की मराठा आरक्षणाला फार मोठा दिलासा मिळालेला आहे, परंतु याच्यामध्ये सगळ्यात मोठा दिलासा आपल्या SC STला मिळालेला आहे. माननीय हायकोर्टाने जाहीर केलेलं आहे की याच्यामध्ये SC STला कुठलाही धोका नाही. हे आपण खऱ्या अर्थानं समजून घेतलं पाहिजे. हैदराबाद गॅजेटमध्ये जे काही नोंदी आहेत त्या नोंदी म्हणजे काही नॉमिनेटेड ट्राईब म्हणून नोंद आहे. नॉमिनेटेड ट्राईब म्हणजे काय? भटक्या जमाती. आणि आदिवासीला काय म्हणतात? शेड्यूल ट्रायबल. शेड्यूल ट्रायबल आणि भटक्या जमातीमध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे आणि ते कदापि होणार नाही. जे 2-3 हैदराबाद गॅजेटचे जे रेफरन्स दिले जातात त्या 2-3 रेफरन्समध्ये एका ठिकाणी यांना लवान म्हणलेलं आहे, ते दळणवळण करतात, ते मिठाचा व्यापार करतात, या भागातून त्या भागामध्ये जातात. म्हणून हे आदिवासींचे कल्चर, आदिवासींचे जे निकष आहेत ते पूर्ण करू शकत नाही. एका ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या प्रकारे व्यापारी समजलेलं आहे, एका ठिकाणी त्यांना वेगळ्या असल्यामुळे हैदराबाद गॅजेट हे आदिवासींसाठी लागू होऊ शकत नाही. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 342 मध्ये फार चांगली तरतूद करून ठेवलेली आहे की जर का तुम्हाला आदिवासीचं आरक्षण जर कोणी मागत असेल तर त्यासाठी महाराष्ट्र सरकारने त्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला पाहिजे आणि केंद्र सरकारच्या संसदेमध्ये ते सगळ्याच्या सर्वानुमते पारित झाला पाहिजे. त्यानंतर ते राष्ट्रपतीकडे जाईल अंतिम मान्यतेसाठी आणि त्याच्याही नंतर देशाचं सर्वोच्च न्यायालय जे आहे, दिल्लीचं सुप्रीम कोर्ट देखील त्याच्यामध्ये आहे, त्याच्यानंतरच ही गोष्ट होईल. असं वाटलं की तसं कोणी उठलं आणि कोणी सुटलं की आदिवासीचं आरक्षण घेतो म्हणलं, असं होणार नाही. अशी गोष्ट कदापि होऊ शकत नाही. आणि इकडे काय झालं की ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण भेटल्याच्या नंतर यांना वाटते आम्हाला भेटते, बंजाऱ्यांना वाटते आम्हाला भेटते, धनगरांना वाटते आम्हाला भेटते, कैकड्यांना वाटते आम्हाला भेटते, वडरांना वाटते आम्हाला भेटते. म्हणजे यांचं कसं झालं? बैगाने के शादी में अब्दुल्ला दिवाना. अरे त्याचं काय चालू आहे, तुमचं काय चालू आहे, तुम्ही कुठे मागायले? आणि याच्यानंतर मग काय झालं की बंजारा मतावर डोळा ठेवला. काही आमदार खासदारांना वाटलं की एवढ्या मोठ्या मतदारसंघात इथं बंजारा समाजाचं वोटिंग आहे, दिलंच लगेच पत्र. काही आमदारांना वाटलं की यांना एवढं आहे त्यांना दिलंच पत्र. अरे पण तुम्ही हे विसरू नका की त्या जे पत्र दिलेले आहे, जे आरक्षण आम्हाला दिलेलं आहे त्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सुद्धा लोकसभा विधानसभेला मतदान करण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि तुमच्या त्या पत्राची परतफेड आमचा तमाम महाराष्ट्राचा आदिवासी समाज, मग ते तुम्ही कुठल्याही पक्षाचे असू द्या, ज्या ज्या पक्षाचे असतील त्या पक्षाच्या लोकांना आमच्या मतदारसंघामध्ये आदिवासी समाज धडा शिकवला राहणार नाही हे सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. बोलण्यासारखं फार काही आहे, भरपूर काही गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत. आज जर आपण ते जर म्हणत असतील की आंध्रामध्ये आमचं ST मध्ये आरक्षण आहे, तेलंगणामध्ये आमचं ST मध्ये आरक्षण आहे, या बेसिसवर जर तुम्ही मागत असाल आदिवासीचं आरक्षण तर मी सांगतो की त्यांचा महाराष्ट्रामध्ये OBC मध्ये VJMT मध्ये त्यांचा उल्लेख आहे, कर्नाटकमध्ये SC मध्ये आहे, गुजरातमध्ये OBC मध्ये आहे, राजस्थानमध्ये SBCI मध्ये, उत्तर प्रदेशमध्ये OBC मध्ये आहे, मध्य प्रदेशमध्ये OBC आहे.
त्यानंतर पंजाबमध्ये ओबीसी आहे, हरियाणामध्ये ओबीसी आहे, दिल्लीमध्ये एससी आहे, हिमाचल प्रदेशमध्ये एससी आहे, ओडिशामध्ये एससी आहे, पश्चिम बंगालमध्ये ओबीसी आहे, तामिळनाडूमध्ये विजय आहे आणि केरळ, जम्मू काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशमध्ये ओपनमध्ये आहे, जम्मू काश्मीरमध्ये ओबीसीमध्ये आहे. मग तुम्ही एका राज्याचा जर संदर्भ घेत असाल की आम्ही एस टीमध्ये आहे, मग एवढ्या राज्यामधल्या संदर्भाचं काय करायचं? याचा काय खार घालायचा का? याचा खार घालायचा? बाकीच्या राज्याचं तुमचं कल्चर जुळणार का नाही जुळणार? असं कदापि होऊ शकत नाही. आणि आता आपल्या आदिवासी समाजाने खऱ्या अर्थानं आपल्या मागण्या बदलल्या पाहिजे. या ठिकाणी टारपे साहेब आहे, आताच जिरवा साहेबांनी मोठी बैठक मुंबईला घेतली. त्या बैठकीमध्ये जाऊन आज साहेब आले. त्या बैठकीमध्ये ठरलेलं आहे की आदिवासींचे देखील महाराष्ट्रभर प्रति आंदोलन होणार आहे. साहेब, पण मला या ठिकाणी मी त्या बैठकीला येऊ शकलो नाही, पण मला आपल्या सर्व जनतेच्या समोरून आपल्या सर्वांना तमाम महाराष्ट्रातील आदिवासी नेत्यांना आवाहन करायचं की आपण किती साधे सरळ सरळ माणसं आहे. आपलं आरक्षण मागलं की आपण आंदोलन घेऊन आलो की आमचं कोणाला देऊ नका. आम्ही तुम्हाला कोणाला दुखवत नाही, काही म्हणत बी नाही. आम्ही सरळ म्हणालो की आमचं कोणाला देऊ नका. पण आता आपण आपली मागणी बदलली पाहिजे. हे लोक जर एवढ्या ताकदीनं जर सरकारवर दबाव टाकत असतील आणि आदिवासीचा असा कोणता तरी नुसका जिआरआर आदिवासीचं आरक्षण घेण्याची भाषा करत असतील आणि हे सरकार देखील यांच्यासमोर जर झुकत असेल, तर आता तमाम महाराष्ट्रातील आदिवासींचे जे काही आंदोलन सगळ्या जिल्ह्यामध्ये होतील त्यामध्ये आपली एकच मागणी असली पाहिजे की म्हणजे आंध्रामधलं तुमचं पहिलं आरक्षण कट झालं पाहिजे. आंध्रामधलं पहिलं कट करा, नंतर आम्ही बघू महाराष्ट्रात भेटते का नाही भेटते ते. म्हणून जी काही आंध्रा कोर्टाची तेलंगणा हायकोर्टची याचिका रद्द झालेली आहे, ती याचिका माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. त्या याचिकेमध्ये महाराष्ट्रातल्या तमाम संघटनांना मी आवाहन करतो की तुम्ही देखील त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन दाखल करा, ती याचिका रिजेक्ट करा आणि आंध्रामध्ये तेलंगणामध्ये लढणाऱ्या आदिवासी समाजाला ताकदीने त्यांच्या पाठीमागे राहा आणि आंध्रा तेलंगणामधलं आरक्षण त्यांचं रद्द करून टाकल्याशिवाय आता खैर आपल्या आदिवासी शांत बसून नाही पाहिजे. बोलण्यासारखं खूप आहे. मी एवढं साहेब बोलणार आहेत, आणखीन काही कार्यकर्ते बोलणार आहेत आणि सर्व सहयोगापेक्षा जास्त वेळ मी कदाचित आपला घेतलेला आहे, म्हणून त्या सहयोगांचे देखील मी आभार मानतो. शेवटी मी बोलता दोनच ओळी म्हणणार आहे. आपण आपल्या सगळ्यांना मागे म्हणायच्या, आमचा लढा हा इंग्रजांसोबत लढलेला आम्ही आहे. हे काय जे असं GR काढून जर तुम्ही आरक्षणाची भाषा देऊ नका. तुम्ही पाहिलं नेपाळमध्ये काय झालं, आसाममध्ये काय झालं आणि आमच्या आदिवासींचे जर तुमचा टोटल गृहमंत्री डिपार्टमेंट परेशान आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हापासून आमच्या आदिवासींच्या गडचिरोली, भंडारा, गोंदिया, छत्तीसगड, आंध्र प्रदेशच्या बॉर्डर, तेलंगणाच्या बॉर्डरमध्ये अजूनही तुमचं ग्रह खातं पोहोचू शकत नाही. आणि अशी जर पद्धती जर तुम्ही करत असाल तर आम्हाला जंगलात जाण्यासाठी आम्हाला जर मजबूर करत असाल तर जंगलातले देखील शहरामध्ये येऊ शकतात आणि शहरातले देखील जंगलात जाऊ शकतात. हे ध्यानात घेतलं पाहिजे. माझ्यासोबत सर्वांनी टाळ्या वाजवून जर म्हणायचं आहे, अरे अंग्रेजों से लढे थे हम, फडणवीस जर त्यांना जसं ओबीसी सारखं देत असेल तर त्यांच्यासाठी इशारा आहे, अरे अंग्रेजों से लढे थे हम, कौन ये देसी साहब है. धन्यवाद.